नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आहे. बघा, अधिक मास हा 17 मेला चालू झाला होता आणि पौर्णिमा तिथी देखील आता संपली आहे. 15 दिवस अधिक मासाला झाले आहेत आणि आता अगदी 12 ते 13 दिवस अधिक मासासाठी शिल्लक आहे. या राहिलेल्या काही दिवसात किंवा ह्या शेवटच्या 5 दिवसात आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यात जप, व्रत, दान आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिले जाते आणि यामध्ये गायीची पूजा आणि गायीची सेवा ही अत्यंत पुण्यदायी मानली जाते. शास्त्रानुसार गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असल्याचे मानले जाते आणि म्हणूनच गायीची सेवा म्हणजे सर्व देवतांची सेवा असं म्हटले जाते. अधिक मासात केलेली गोसेवा अनेक पटींनी फळ देणारी मानली जाते. बघा, आपण या अधिक मासात जर का आपल्याला या संपूर्ण अधिक मासात गायीची सेवा करायला जमलं नसेल, गायीला वाण द्यायला जमलं नसेल, तर आपण आवर्जून ह्या राहिलेल्या काही दिवसात आपल्या सोयीनुसार किंवा ह्या राहिलेल्या दिवसात गायीची सेवा करायची आहे आणि गायीला ही एक वस्तू खायला द्यायची आहे. बघा, पुन्हा 3 वर्षांनी हा अधिक मास येतो आणि हा अधिक मास 3 वर्षांनी आल्यावर पुन्हा ही सेवा करण्याला किंवा गायीला वाण देण्यासाठी आपल्याला 3 वर्षाची पुन्हा वाट पाहावी लागणार आहे. या अधिक मासात आपण राहिलेल्या ह्या शेवटच्या काही दिवसात जर का गोसेवा केली, काही गोष्टी केल्या, तर आपल्याला संपूर्ण अधिक मासात केल्याचं पुण्य प्राप्त होणार आहे. आणि या अधिक मासात आपण जेवढी पण काही सेवा करतो, खास करून गोसेवा करतो, याचं अधिकाधिक पुण्य हे आपल्याला अक्षय टिकून राहत असतं. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी ही एक गोष्ट आपल्याला गायीसाठी करायची आहे. ही संधी आपल्याला सोडायची नाही. आपल्याला घरात खूप अडचणी असेल, घरात पैशाच्या समस्या असतील, घरात सुख शांती नसेल, घराची भरभराटी होत नसेल, अन्नधान्य पुरत नसेल, पैसा पुरत नसेल, लक्ष्मीसारखा टिकत नसेल, तर आपण आवर्जून ह्या राहिलेल्या दिवसाची संधी आपल्याला सोडायची नाही. आता हा व्हिडिओ ज्यांनी पहिल्यांदा बघितला असेल त्यांनी देखील ह्या गोष्टी करा. ज्यांनी माहिती असताना ह्या गोष्टी काही वेळेच्या अभावामुळे ह्या गोष्टी केल्या नसतील, त्यांनी देखील वेळात वेळ काढून ही गोष्ट करायची आहे. आता आपण या अधिक महिन्यामध्ये जावयाला मानपान देत असतो, वाण देत असतो. तसंच आपल्याला गायीला देखील या अधिक महिन्यात वाण द्यायचं असतं. आता वाण म्हणजे काय आणि वाण काय द्यावं? हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार गायीला अन्न दिल्याने घरातील नकारात्मकता कमी होते आणि सुख समृद्धी वाढते. अनेक ठिकाणी अधिक मासात गायीला वाण देण्याची परंपरा देखील आहे. यामध्ये तुम्ही फळे, धान्य, गूळ, हरभरा किंवा इतर पूजेच्या वस्तू अर्पण केल्या तरी चालतात. अधिक महिन्यात गायीचं सकाळी दर्शन घेणे शुभ मानले जाते. शक्य असल्यास गायीला हिरवा चारा, गवत, गूळ, भाकरी किंवा धान्य खाऊ घालावे. श्रद्धेने केलेली ही सेवा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, कारण गायीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. आणि खास करून या अधिक महिन्यात, धोंड्याच्या महिन्यात धोंड्याचा वाण देण्याला महत्त्व आहे. तुम्ही अजूनही जर का जावयाला धोंड्याचा वाण दिला नसेल, तर तुम्ही त्यांना घरी बोलावून तुम्हाला वाण द्यायचा आहे आणि त्याच दिवशी तुम्ही गायीला देखील धोंड्याचा वाण देऊ शकतात. आता हे धोंडे तुम्हाला 33 या संख्येने बनवून याचा वाण द्यायचा आहे. तुम्ही घरातील देवांना वाण द्या, नदीला वाण द्या, त्याचप्रमाणे जावयाला वाण द्या आणि त्याचप्रमाणे तुम्हाला गायीला देखील वाण द्यायचा आहे. जावयाला धोंड्याचा वाण दिल्याने, त्यांचा मान सन्मान केल्याने भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. गायीला वाण दिल्याने आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा अक्षय स्वरूपात प्राप्त होतो. आणि म्हणूनच आपण छोट्यातली छोटी ही सेवा देखील आपल्याला या अधिक महिन्यात एखाद्या दिवशी तुमच्या सोयीनुसार तुम्हाला करायची आहे. यासाठी काही ठिकाणी पुरणाचे धोंडे बनवतात, ते उकडून घेतात आणि त्याचा वाण देतात. काही ठिकाणी खोबरं किसून त्यात वेलची घालून किंवा खारीक, खोबरं, ड्रायफ्रूट्स वापरून हे तुम्हाला गव्हाच्या पिठात भरून
तुम्हाला त्याचा वाण गाईला द्यायचा आहे. परंतु ह्या अधिक महिन्यात ही जी शेवटची संधी आहे, या दिवशी आवर्जून तुम्हाला वाण द्यायचं आहे. बघा, 15 तारखेला सोमवती अमावस्या आहे, 11 तारखेला कमला एकादशी आहे, 12 तारखेला प्रदोष आहे आणि 13 तारखेला शिवरात्र आहे. हे शेवटचे जे 5 दिवस आहे हे सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या जीवनातील काही गोष्टी जर का कमी करायच्या असतील, त्रास कमी करायचा असेल, कष्ट कमी करायचे असतील किंवा आपल्याला चालून येणाऱ्या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर आपण आवर्जून ह्या गोष्टी करायच्या आहेत. अधिक मासामध्ये गायीची पूजा करताना तिच्या कपाळावर हळदी कुंकू लावावे, पायावर पाणी घालावं, फुले व्हावीत आणि शक्य झाल्यास प्रदक्षिणा घालावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणावा. त्यानंतर आपण जे काही वाण आणलं असेल ते त्यांना आपल्या हाताने खाऊ घालायचं आहे. ज्यांना वाण देणं शक्य नसेल त्यांनी गाईला हिरवा चारा, गूळ, धान्य, हरभऱ्याची डाळ, चण्याची डाळ या प्रकारे तुम्ही त्यांना, किंवा घरात तुम्ही काही पुरणाचा स्वयंपाक केला असेल किंवा पोळी केली असेल त्याला तूप लावून एक गुळाचा खडा ठेवून तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात. त्यानंतर गोमातेला आपल्या कुटुंबाच्या सुख, शांती आणि आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपल्या सर्वांना माहिती आहेच, अधिक मास हा आत्मशुद्धी आणि भक्तीचा महिना आहे. या काळात गायीची सेवा केल्याने मनात करुणा, दया आणि सेवाभाव निर्माण होतो आणि धार्मिक दृष्टिकोनातून याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. लक्षात ठेवा, गायीची सेवा ही केवळ धार्मिक कृती नसून प्राणीमात्रांप्रती प्रेम आणि संवेदनशीलता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. अधिक मासात शक्य असेल तेवढी गोसेवा करा, गाईला चारा खाऊ घाला, तिची पूजा करा आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. धन्यवाद.